इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आज केंद्रीय निवडणूक आयोगावरती मोर्चा काढणार आहेत। खासदार प्रतिभा धानोरकर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। काँग्रेसच्या खासदार ताई, तुम्ही मोर्चावरती जाण्यासाठी ठाम आहात का? कारण निवडणूक आयोगाने फक्त 30च लोकांना परमिशन दिलेली आहे। नक्कीच आपण बघितलं की त्या दिवशी ज्या पद्धतीने आमचे नेते खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी प्रेस घेतली आणि प्रेस घेतल्यानंतर निवडणूक आयोगावरती कशा पद्धतीने त्यांनी सगळे आरोप म्हणजे ज्या पद्धतीने मताचं विभाजन झालं, ज्या पद्धतीने मतं वाढले, या सगळ्या गोष्टीवरती सऱ्याम खुल्याम त्यांनी आरोप जे केले ते आरोप अतिशय तथ्य असे आरोप आहे। आणि याच्या संदर्भातच आज 10:30 वाजता आम्हाला मकरद्वार सगळ्या खासदारांना बोलावलं आणि त्याच्यानंतर 11:30 वाजता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमचा एक मोर्चा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीची वाटचाल आमचे नेते आदरणीय राहुलजी करत आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक घडामोडीत, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आम्ही सगळेजण सोबत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं राहुलजी हे सगळं करत आहे, तुमच्यात जर का खरंच तुम्ही हे केलं नाही, तुम्ही मतं वाढवले नाही, म्हणजे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक मतदारसंघात 10-10, 15-15 हजार मतं वाढले आणि वाढले याच्या पुराव्यासहित आमच्या जिल्हाध्यक्षांनी कोर्टात पिटिशन टाकलं, पण त्यातलं कुठलंही उत्तर हे आम्हाला मिळालं नाही। मग तुम्ही जर का खरे असाल तर तुम्ही रीतसर उत्तर का देत नाही? आमचे नेते ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्या आरोपाला उत्तर तुम्ही का देत नाही? या बाबतीत तुम्ही चर्चा का करत नाही? चर्चेला समोर का येत नाही? हा मूळ प्रश्न आमचा त्या ठिकाणी आहे। ताई, तुम्ही दावा करताय की माझ्याही मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये खास करून 10 ते 15 हजारांचा फरक पडला। जर हा फरक पडला नसता तर विधानसभेचं चित्र वेगळं असतं। हा खूप गंभीर आरोप आहे। नक्कीच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीनं झाल्या, या प्रत्येक निवडणुकीत आपण बघितलं की मतदारसंघ निहाय जर का लेखाजोखा काढला तर प्रत्येक विधानसभेत 10-10, 15-15 हजार मतांची वाढ ही झाली आणि या वाढीमुळेच सगळे भाजपाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। आतापर्यंत आपण बघितलं की काँग्रेसचा एखाद्या ठिकाणी उमेदवार असला तर काँग्रेसचे फिक्स मतदान जे परंपरागत मतदान आहे ते मतदान कुठेही जात नाही, पण या विधानसभेत पहिल्यांदा असं झालं की काँग्रेसचे जे हक्काचे मतदान होते ते सुद्धा मतदान विधानसभेच्या उमेदवाराला मिळाले नाही। म्हणजे नक्कीच या ठिकाणी मताची वाढ करून कुठंतरी महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी ज्या पद्धतीचं कटकारस्थान भाजपानं केलं याचा खुलासा एक दिवस नक्की या ठिकाणी। निवडणूक आयोग असेल किंवा भाजप असेल, देवेंद्र फडणवीसांनी देखील राहुल गांधींवरती टीका केलेली आहे। निवडणूक आयोगाने देखील आरोप फेटाळलेले आहेत। राहुल गांधींचे आरोप ते फेटाळतात, तथ्य नाही असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे। पण आतापर्यंत आपण बघितलं की एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप जर का केला असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग चर्चेला येते, त्याचं रीतसर उत्तर या ठिकाणी देते। पण कुठल्या पद्धतीचं उत्तर आतापर्यंत आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं केलं त्याचं कुठलंही उत्तर आम्हाला मिळालं नाही। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या आणि समोर येऊन चर्चा करा ना। त्याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आमच्या नेत्याच्या नेतृत्वात करणार आहोत आणि याचं का फलित होती हे आपण समोर बघू। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। दावा केलेला किंवा लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी मतं वाढलेली आहेत असा दावा करत असतानाच राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आयोग का देत नाही असा सवाल देखील आयोगाला या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांनी विचारल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।